नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MPSC ग्रुप बी मध्ये इंग्रजी विषयाशी संबंधित प्रश्नांचं अनालिसिस, आतापर्यंत विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं अनालिसिस आपण या ठिकाणी करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. बघा, हा पहिलाच प्रश्न आहे. गिव्ह वन वर्ड फॉर द फॉलोइंग फ्रेज लिव्हिंग फॉर इयर्स अँड इयर्स. फ्रेज दिलेली आहे समोर, त्याच्यासाठी योग्य तो शब्द निवडायचा आहे. लिव्हिंग फॉर इयर्स अँड इयर्स म्हणजे बरेच वर्ष, वर्षानुवर्ष जगणे. ठीक आहे, त्याला पेरेनियल, परमनंट, अॅन्युअल आणि कंटिन्युअस हे 4 पर्याय दिलेले आहेत. पेरेनियल हा योग्य पर्याय. पेरेनियल म्हणजे वर्षानुवर्ष शाश्वत टिकून राहणे, जगणे, त्याला पेरेनियल हा शब्द आपण वापरतो. परमनंट म्हणजे अमर असा अर्थ होऊन जातो. लिव्ह लॉंग म्हणजे भरपूर दिवस जगत राहणे, याच्यासाठी पेरेनियल शब्द आहे. परंतु परमनंट शब्द इथं सूट होत नाही. अॅन्युअलचा अर्थ वार्षिक होतो, तो पण येत नाही. आणि कंटिन्युअस म्हणजे चालू असलेला, हा शब्द पण येत नाही. योग्य शब्द आहे पेरेनियल. चूज वन वर्ड विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिव्हन वर्ड्स. शब्द निवडा जो समोरच्या फ्रेजला किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशनशी संबंधित हा प्रश्न आहे. अ मॅन ऑफ ऑड हॅबिट. अ मॅन ऑफ ऑड हॅबिट्स म्हणजे विचित्र सवयी असलेला माणूस. ज्याप्रमाणे आपण एखाद्याला विक्षिप्त म्हणतो, त्या प्रकारचा तसला काही अर्थ या ठिकाणी घ्यायचा आहे. एक्सेंट्रिक हा शब्द या ठिकाणी जुळतोय. पहिला शब्द, हा पहिला पर्याय त्याचं उत्तर आहे. इंट्रोव्हर्ट या शब्दाचा अर्थ होतो अंतर्मुखी. हा सुद्धा या ठिकाणी शब्द जुळत नाहीये, योग्य नाहीये. सिनिकल हा पण नाही. आणि मुडी म्हणजे ज्याच्या मूड नुसार लहरी एक प्रकारचा असा स्वभाव असणारा व्यक्ती, तो पण इथं जुळत नाही. अ मॅन ऑफ ऑड हॅबिट्स याचा अर्थ एक्सेंट्रिक म्हणजे काय, विक्षिप्त व्यक्ती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. चूज द करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स. बॅप्टिझम, वेडिंग, फ्युनरल्स आर एक्झाम्पल्स ऑफ. हे सगळे विविध प्रकारचे संस्कार आहेत, आपल्याला माहिती आहेत. ठीक आहे ना. बॅप्टिझम म्हणजे एक प्रकारे नामकरण सोहळा किंवा ख्रिश्चन धर्मात जेव्हा सामावून घेण्याची प्रक्रिया होते, त्याला बॅप्टिझम असं म्हणतात. त्या प्रक्रियेला, त्या सोहळ्याला, त्या संस्काराला. ठीक आहे, नामकरण सोहळा असंही म्हटलं जातं काही ठिकाणी. त्यानंतर वेडिंग्स, विवाह समारोह, फ्युनरल्स म्हणजे अंत्यविधी. आलं का लक्षात. तर हे तिघ या एक प्रकारच्या काय आहेत, संस्कार आहेत. हे तिघ संस्कार आहेत. तर या तिघांसाठी एक एक शब्द कोणता. बघा, पर्याय बघू आपण. राईट्स, पहिलाच पर्याय आहे राईट्स, दुसरा आहे राईट्स आणि तिसरा पण राईट्स. या तिघ शब्दांची उच्चार जे आहेत ते राईट्स असे आहेत. ठीक आहे, यांना आपण होमोफोन्स असं म्हणतो, लक्षात घ्या. होमोफोन्स म्हणजे काय. होमोफोन या शब्दाचा अर्थ होतो उच्चार सारखे परंतु शब्द वेगळे आणि अर्थ वेगळे. राईट्स आणि राईट्स तिघ शब्दांचा एकच उच्चार आहे, राईट्स. होमोफोन्स, होमो म्हणजे सारखा, फोन म्हणजे ध्वनी, उच्चार सारखा आहे, स्पेलिंग तिघ वेगळे, अर्थ पण वेगळे, यांना होमोफोन्स म्हटलं जातं. तर तिघांपैकी कोणतं आपलं उत्तर आहे. या बाप्टिझम, वेडिंग्स आणि फ्युनरल साठी योग्य शब्द कोणता आहे, हे संस्कारांसाठी. तर हे जे विविध संस्कार आहेत त्यांच्यासाठी शब्द आहे हा दुसरा, राईट्स. विविध प्रकारचे संस्कार. पहिला जो आहे राईट्स, त्याचे आणखी वेगवेगळे अर्थ आहे. तो होमोनिम सुद्धा आहे, याला होमोनिम सुद्धा म्हणतात. होमोनिम्स म्हणजे एकच शब्द आहे पण अनेक अर्थ निघतात, त्यांना होमोनिम्स म्हणतात. राईट या शब्दाचा अर्थ उजवा असाही होतो, राईट्स म्हणजे हक्क असाही होतो आणि राईट म्हणजे योग्य असाही होतो. इथं राईट्स एस दिलेला आहे म्हणजे हक्क अर्थ आहे. आणि तिसरा राईट्स म्हणजे लिहिणे. तर तिघांपैकी आपलं उत्तर आहे दुसरं, सेकंड. पुढचा प्रश्न बघा. द अंडरलाइन क्लॉज इन द फॉलोइंग सेंटेन्स इज ए और एन डॉट डॉट. म्हणजे अंडरलाइन केलेला शब्द जो आहे, फॉर एक्झाम्पल द अंडरलाइन क्लॉज, हा जो क्लॉज आहे, हु स्टोल द टी स्पून इज अ मिस्ट्री. आता अंडरलाइन केलेला पार्ट कोणता आहे, हु स्टोल द टी स्पून इज अ मिस्ट्री. याचा आपल्याला काय ओळखायचा आहे, क्लॉज ओळखायचा आहे. तो ए किंवा एन कोणता क्लॉज आहे, ऍडव्हर्ब क्लॉज आहे, नाउन क्लॉज आहे, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे की रिलेटिव्ह क्लॉज आहे, हे आपल्याला बघायचं आहे. बघू आपण. बघा, हु स्टोल द टी स्पून, कोणी टीस्पून चोरलाय, इज अ मिस्ट्री. म्हणजे इथं करता दिलेला नाहीये, सब्जेक्टच्या जागी सबऑर्डिनेट क्लॉज आलेला दिसतोय. जेव्हा कर्त्याच्या जागी, म्हणजे तुम्ही हा करताय, समजा हु स्टोल द टी स्पून हा करताय, मुख्य क्रियापद आहे इज इथलं आणि अ मिस्ट्री. आलं का लक्षात.
कर्त्याच्या जागी सुरुवातीलाच सबऑर्डिनेट क्लॉज आलेला असेल तर तो कन्फर्म नाउन क्लॉज असतो. त्याला नाउन क्लॉज असं म्हणायचं. नामबोधक पोटवाक्य. नाउन क्लॉज हा कर्त्याच्या जागी आणि कर्माच्या जागी अशा दोघं ठिकाणी वापरला जातो. तर या ठिकाणी हु स्टोल द टीस्पून इज अ मिस्ट्री हा नाउन क्लॉज आहे. कसं ओळखायचं आणखी तर डॉट डॉट इज अ मिस्ट्री. व्हॉट इज अ मिस्ट्री क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारला की आपल्याला नाउन क्लॉज मिळतो. व्हॉट इज अ मिस्ट्री असा प्रश्न विचारा. व्हॉट इज अ मिस्ट्री काय मिस्ट्री होती काय मिस्ट्री आहे. हु स्टोल द टीस्पून कोणीच टीस्पून चोरलाय ही मिस्ट्री आहे. व्हॉटच्या प्रश्नाचं उत्तर नाउन क्लॉज असतो. आणखी एक आयडिया आहे त्याच्या जागी तुम्ही सबऑर्डिनेट क्लॉजच्या जागी इट वापरू शकता. त्याला इटने रिप्लेस करू शकतात तरी अर्थ लागेल वाक्याचा. हा पूर्ण कट करा सबऑर्डिनेट क्लॉज आणि फक्त इट म्हणा. इट इज अ मिस्ट्री तरी अर्थ लागतोय म्हणजे हा नाउन क्लॉज आहे कन्फर्म. ठीक आहे आपलं उत्तर आहे सेकंड नाउन क्लॉज. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हु लुक्स आफ्टर द व्हिजिटर्स. काय म्हटलेलं आहे द सेंटेन्स अबोव चेंजेस करेक्टली इनटू पॅसिव्ह व्हॉइस ॲज. म्हणजे हे जे वाक्य आहे त्याचं योग्य ते पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला निवडायचं. याचा अर्थ हे ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना सरळ आपलं उत्तर तयार करायचं जर आपल्याला ऍक्टिव्ह पॅसिव्ह जमत असेल तर. आणि ते जमायलाच पाहिजे त्याच्याशिवाय उत्तर निवडता येणार नाही. हा WH क्वेश्चन आहे आणि त्याचं पॅसिव्हाइज करायचंय. सर्वप्रथम काय करायचं तर वाक्याचा काळ ओळखायचा. हु लुक्स आफ्टर द व्हिजिटर्स हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. या वाक्याचा काळ कोणता आहे सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ. ठीक आहे आता हुचं पॅसिव्हाइज करताना आपण बाय हुम करतो. बाय हुम त्याच्यानंतर बाय हुम नंतर ही जी जागा आहे ही सहाय्यकारी क्रियापदासाठी असते. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये पॅसिव्हाइज करताना सहाय्यकारी क्रियापदे एम इज आर यापैकी वापरतात. ऑब्जेक्ट काय आहे द व्हिजिटर्स हे ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्ट आपल्याला इथं लिहायचा आहे पुढे ऑब्जेक्ट आधी आणायचा आहे बरोबर आहे. तर द व्हिजिटर्स सोबत एम इज आर पैकी काय येतं बाय हुम आर द व्हिजिटर्स बाय हुम आर द व्हिजिटर्स आणि लुक्स आफ्टर हे क्रियापद आहे व्हर्बल फ्रेज आहे ती शेवटी जाणार त्याचं तिसरं रूप होणार लुक्ड आफ्टर आणि प्रश्नचिन्ह. बाय हुम आर द व्हिजिटर्स लुक्ड आफ्टर. लुक आफ्टर हा शब्द मी आधी बोललेलो आहे आधीच्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. लुक आफ्टर म्हणजे ची काळजी घेणे व्हर्बल फ्रेज आहे काळजी घेणे असा अर्थ होतो. हु लुक आफ्टर द व्हिजिटर म्हणजे कोण जे भेट देणारे आहेत व्हिजिटर जे आहेत त्यांची काळजी कोण घेतो त्यांच्याकडे कोण लक्ष ठेवतो असा प्रश्न विचारला आणि त्याचं पॅसिव्हाइज आहे बाय हुम आर द व्हिजिटर्स लुक्ड आफ्टर. आता आपला पर्याय बघायचा हाऊ. हुचं उत्तर हाऊ कसं काय होणार हे येणार नाही. हुम हुमने नाही होत बाय हुमने सुरू होतं कारण की कर्ता नसतो वाक्यात. हुचा प्रश्न कर्ता शोधण्यासाठीच विचारलेला असतो म्हणून तिथं कर्ता नसतो कर्ता सब्जेक्ट अब्सेंट असतो म्हणून पॅसिव्हाइज करताना सुरुवातीलाच बाय हुम लिहिलं जातं कोणाकडून. तर बाय हुम असलेले दोन पर्याय आहेत बघू आपण. द व्हिजिटर्स सोबत आर बरोबर आहे हे उत्तर आहे आपलं. बाय हुम द व्हिजिटर्स इज हे चुकलेलं आहे. ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आय सेड लेट मी प्रूव्ह माय स्टेटमेंट. सिलेक्ट द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ द सेंटेन्सेस. मित्रांनो लक्षात घ्या हे सर्व प्रश्न आपल्याला MPSC ग्रुप बी साठी विचारले गेलेले आहेत. STI असेल PSI असेल किंवा ASO च्या एक्झाम्स असतील त्यांना ग्रुप बी ला मेन्सला इंग्रजीला हे सगळे प्रश्न आलेले आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचा आपण अनालिसिस करतोय. आय सेड लेट मी प्रूव्ह माय स्टेटमेंट. इनडायरेक्ट स्पीच करायचंय. आधी आपण वाक्य तर बघू. अवतरण चिन्हातलं वाक्य आज्ञार्थी आहे. लेट मी प्रूव्ह माय स्टेटमेंट आणि त्यातल्या त्याची सुरुवात लेटने झालेली आहे. ठीक आहे जेव्हा डायरेक्ट स्पीचची सुरुवात लेटने किंवा लेट्सने होते तेव्हा इनडायरेक्ट स्पीच करताना त्याच्या जागी लेट्स असेल तर दे शुड लिहितात. आता लेट असच्या जागी लेट मी आलेला आहे म्हणून आपण लिहायला पाहिजे याच्या जागी आय शुड इनडायरेक्ट स्पीच करताना. हा शॉर्टकट आहे हा लक्षात घ्या. आता बघा चार पर्यायांमध्ये आय शुड कुठं दिसतोय. आय टोल्ड टू प्रूव्ह हा पर्याय नाही. आय प्रपोज्ड दॅट आय शुड यस लेटच्या जागी आय शुड वापरलेला लेट मीच्या जागी. आय सजेस्टेड. बघा एक लक्षात घ्या जेव्हा एखादं अवतरण चिन्हातलं वाक्य लेटने सुरू होतं लेट मी लेट हिम लेट अस तेव्हा इनडायरेक्ट स्पीच करताना सेड किंवा सेड टू च्या जागी प्रपोज्ड किंवा सजेस्टेड वापरला जातो. ठीक आहे पहिल्या पर्यायात सजेस्टेड प्रपोज्ड काहीच नाहीये.
दुसरा पर्याय आहे आय प्रपोज्ड, मी प्रस्ताव दिला, प्रस्ताव मांडला. आय सजेस्टेड, मी सुचवले. बी आणि सी दोघं पर्यायांमध्ये प्रपोज आणि सजेस्टेड वापरलेला आहे. कन्फ्युजन क्रिएट केलंय आपल्यासाठी. त्यानंतर जेव्हा अवतरण चिन्हातील वाक्य लेटने सुरू होतं ते जोडण्यासाठी दॅट वापरतात. बघा बरं कुठे दॅट वापरलेला आहे. आय प्रपोज्ड दॅट, इथं दॅट वापरलाय. इथं टू वापरलेला आहे. आज्ञार्थी वाक्य टू असतो, हे लेटचं वाक्य आज्ञार्थी सारखंच असतं, पण इथं दॅट वापरतात. लक्षात घ्या, टू वापरत नाही. हा एक अपवाद आहे. सी उत्तर येणार नाही. म्हणजे आपलं उत्तर आहे बी ओनली, म्हणजे सेकंड ऑप्शन. ऑप्शनला ऑप्शन आहे. He and his five brothers love dot dot very much. Which one of the following pronouns correctly fills in the blanks in the above sentence? Sentence. तर या वाक्यात कोणतं सर्वनाम योग्य आहे जे आपण वापरू शकतो या ठिकाणी जागा भरण्यासाठी. ही अँड हिज फाईव्ह ब्रदर्स, तो आणि त्याची 5 भावंड. लव डॉट डॉट व्हेरी मच, सगळे म्हणजे ते पाचीच्या, तो आणि त्याची 5ही भाव एकमेकांवर खूप प्रेम करतात. एकमेकांवर, एकमेकांना, एकमेकांशी, याच्यासाठी 2 शब्द आहेत. ईच ऑदर म्हणजे सुद्धा एकमेकांना, आणि वन अनादर म्हणजे सुद्धा एकमेकांना किंवा एकमेकांशी. फरक काय? फरक आहे ईच ऑदर वापरतात फक्त 2 लोकांसाठी. अलग लक्षात. म्हणजे अजय अँड विजय, अजय अँड विजय फाईट विथ ईच ऑदर. अजय, विजय, संजय, राहुल फाईट विथ वन अनादर. 2 पेक्षा जास्त लोक असतील तर तिथं वापरतात वन अनादर. 2 पेक्षा अधिक असतील तर वापरायचे वन अनादर, आणि 2च असतील तर ईच ऑदर वापरतात. मग ही अँड हिज 5 ब्रदर्स, तो आणि त्याची 5 भावंड, म्हणजे 2 पेक्षा जास्त झाली तर इथं आलं पाहिजे वन अनादर. ईच ऑदर नाही, ते 2 लोकांसाठी. ही अँड हिज 5 ब्रदर्स लव्ह देमसेल्व्स, नाही, सगळे एकमेकांना, स्वतःवर प्रेम नाही करत आपण, इतरांवर. वन अनादर, वन अनादर, वन अदर आहे हा, वन अनादर नाहीये, म्हणून हा पण नाही येणार. देमसेल्स सूट होत नाही तिथं. वन अदर पण नाही, शब्दच नाहीये वन अदर. तर पर्याय आहे आपला तिसरा. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. आय एम नॉट अंडरस्टँडिंग दिस लेटर, हे वाक्य चुकीचं आहे. का चुकीचं आहे? तर अंडरस्टँड ही एक मानसिक क्रिया आहे, समजून घेणे. आणि मानसिक क्रिया दर्शवणारी जी क्रियापद असतात ती चालू वर्तमान काळात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरत नाही. आय एम नॉट अंडरस्टँडिंग दिस लेटर हे वाक्य चुकीचं आहे. अंडरस्टँडिंगचा उपयोग इथं चुकीचा केलाय, ग्रामॅटिकली इनकरेक्ट. बघा आपण काळ शिकतो, काळांमध्ये फक्त आपण सूत्रपाठ करतो, बरोबर आहे. पण एक लक्षात घ्या, प्रत्येक काळाचा उपयोग करताना त्याचे काही नियम पण आहेत. म्हणजे उदाहरणार्थ सिंपल प्रेझेंट आहे तर जागतिक सत्य, तथ्य, विज्ञानातील तथ्य दर्शवण्यासाठी सिंपल प्रेझेंट वापरतात. प्रेझेंट कंटिन्युअस, सध्या क्रिया सुरू आहे असं दर्शवण्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस वापरतात. पुन्हा तिथं काही मानसिक क्रिया दर्शवताना प्रेझेंट कंटिन्युअस वापरत नाही, असा एक नियम आहे. तर हा नियम इथं लागू होतोय की अंडरस्टँडिंग हा शब्द आपल्याला या ठिकाणी वापरता येणार नाही या काळात. बी आहे शी अराइव्ड ऍट द थिएटर, ती थिएटरला आली, तिचं आगमन झालं ऍट 6 PM, बट द फिल्म हॅड ऑलरेडी स्टार्टेड. 2 काळांचे एकत्रीकरण आहे, सिंपल पास्ट आणि पास्ट परफेक्ट. असं केव्हा करतात? जेव्हा 2 घटना भूतकाळातल्या घडलेल्या आहेत, एक आधी घडली आणि त्याच्या नंतर एक घडलेली आहे, असं दर्शवण्यासाठी सिंपल पास्ट आणि पास्ट परफेक्टचं कॉम्बिनेशन हे वापरलं जातं. उदाहरणार्थ, मी स्टेशनवर पोहोचलो, ट्रेन निघून गेलेली होती. When I reached at the station, the train had left the station. मी स्टेशनवर नंतर पोहोचलो, पण त्यापूर्वी एक क्रिया घडून गेलेली होती, गाडी स्टेशन सोडण्याची. तसलंच हे वाक्य आहे. शी अराइव्ड ऍट द थिएटर ऍट 6 PM. ती 6 वाजेला थिएटरला पोहोचली, पण त्यापूर्वीच द फिल्म हॅड ऑलरेडी स्टार्टेड. चित्रपट त्यापूर्वीच सुरू झालेला होता. हे वाक्य अगदी बरोबर आहे, ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. इफ आय गेट एनी न्यूज आय विल टेल यू. जर मला एखादी बातमी मिळाली तर मी तुला सांगणार. इफचं कॉम्बिनेशन टाईप 1, टाईप 2, टाईप 3. बघा स्पर्धा परीक्षांना MPSC ला बऱ्याच ठिकाणी इफच्या आणि अनलेसच्या वाक्यरचनांवर प्रश्न आलेले आहेत. म्हणून त्या टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3 तिघ वाक्यरचना आपल्या पाठ पाहिजे, ते नियम पाठ पाहिजे. टाईप 0 प्रकार आहे तो पण माहिती असला पाहिजे. इफ आय गेट एनी न्यूज, जर मला एखादी बातमी मिळाली तर मी तुला सांगेल. आता इथं इफ सोबत आय गेट, आय करता गेट पहिलं रूप सिंपल प्रेझेंटचं वाक्य आहे, आणि कॉमा नंतर आय विल टेल यू, आय शॅल टेल यू असं आलेलं आहे. हे कॉम्बिनेशन अगदी बरोबर आहे, टाईप 1 चं वाक्य आहे. बी आणि सी दोघं ग्रॅमॅटिकली करेक्ट आहेत. कोणतं उत्तर येईल आपलं? ए अँड सी नाही, बी अँड सी यस. ए तर चुकीचंच आहे.
तर बी अँड सी आपलं उत्तर आहे. आय एम हिअर सिन्स 1951. मी इथंच आहे 1951 पासून. सिन्सचा वापर केलाय, वर्ष पण दिलेलं आहे, वाक्य लिहिलं गेलं पाहिजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये, म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस वी फोर प्लस ऑब्जेक्ट किंवा परफेक्ट टेन्स मध्ये हे वाक्य आलेलं पाहिजे. बघू बरं आपण या ठिकाणी. आय एम हिअर, मी आहे, आता आहे, पण राहायला सुरुवात केलेली 51 पासून, त्याचा काहीच उल्लेख दिसत नाहीये, फक्त वर्तमान काळ दिसतोय, म्हणजे इथंच कुठेतरी चूक आहे. म्हणजे पर्याय कोणता येईल? द एरर ऑकर्स इन द पार्ट ऑफ द सेंटेन्स अबव इज फर्स्ट, म्हणजे हे नंबर 3 वन ओनली, पहिल्या भागात एरर झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर हे एक वाक्य बघा मित्रांनो, द शिप वॉज wrecked अँड एव्हरी मॅन वुमन अँड चाइल्ड डॉट डॉट ड्रॉन, म्हणजे बुडाले. ठीक आहे. द शिप वॉज wrecked, सिंपल पास्टचं वाक्य दिसतंय, पॅसिव्हचं स्ट्रक्चर आहे. द शिप वॉज wrecked अँड एव्हरी मॅन, आता पुढे पण पास्ट असला पाहिजे, सिंपल पास्ट. तर सिंपल पास्ट दर्शवणारे हे वॉज वेअर हे आहेत दोघे शब्द या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद, आणि जे मुख्य क्रियापद म्हणून सुद्धा वापरले जातात. हॅड असतो पास्ट परफेक्ट मध्ये, हॅड बीन असतो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये, किंवा पॅसिव्हच्या पॅसिव्ह व्हॉइस असेल पास्ट परफेक्ट टेन्स, तिथं पण हॅड बीन वापरतात. तर इथं पास्ट परफेक्ट टेन्सची गरज नाहीये, सिंपल पास्टच वापरायचा आहे, सेम काळ ठेवायचा आहे, आणि त्यातल्या त्यात ते अँडने जोडलेलं आहे. आपण बघितलंय, अभ्यासलंय, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असे दोन प्रकारचे कंजंक्शन आहेत. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन अँड, बट, ऑर, येट हे प्रमुख आहेत, आणि हे जेव्हा दोन वाक्यांना, दोन शब्दांना, दोन व्यक्तींना, कुठल्याही दोन घटकांना जोडतात, ते दोघं पार्ट इक्वल असले पाहिजे असा नियम आहे. म्हणून इथं पहिला पार्ट जर पास्ट असेल तर दुसरा पण त्याच काळातला असला पाहिजे पास्ट. वॉज आणि वेअर पैकी काय वापरणार, इथं कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं. एव्हरी मॅन वुमन अँड चाइल्ड एवढे करते पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की वेअर आलं पाहिजे, पण एक लक्षात घ्या, इथं सगळ्यात महत्वाचा शब्द आहे एव्हरी. सब्जेक्ट व्हर्ब अग्रीमेंटचा नियम पण इथं लागू होतो. एकतर काळांचा नियम तर आधी लागू झालाच, ठीक आहे, पण सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंटचा नियम पण आपल्याला माहिती असला पाहिजे, की जेव्हा कर्त्याच्या जागी कर्ता म्हणून जेव्हा इच, एव्हरी, एनी, नो वन, समवन, एव्हरीथिंग, नथिंग, समथिंग असले शब्द येतात, तेव्हा क्रियापद कायम एकवचनी असतं. इथं एव्हरी शब्द आलाय, याच्यासोबत कितीही नावं असोत, क्रियापद मात्र एकवचनी आलं पाहिजे. उत्तर आहे आपलं वॉज. वॉज हे क्रियापद आलं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, एमपीएससी ग्रुप बी साठी काही जे प्रश्न विचारले गेलेले आहेत आधी, त्या प्रश्नांचं अनालिसिस आपण या ठिकाणी पाहिलंय. निश्चितच हे प्रश्न ऐकून पाहून तुम्हाला त्याचा फायदा झालेला असेल. ठीक आहे, ओके, थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया आपण एका नव्या व्हिडिओ सोबत. थँक्यू, बाय.